ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे. गावगाव बिगर लग्नाचं संडे तसंच आहे तो. आता बामणाकड पत्रिका बघताना पुरीची पत्रिका नेऊ नका, तिच्या आईची न्या. पोरीची जे लग्न या आयाच होऊ दे नाही त्या. आता 2-3 वर्षाला मला शुगर झाली. मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर मला गोड काय खाऊ नका, लाडू जिलेबी खाऊ नका, पेढ गुलाबजामुन खाऊ नका, पुरणपोळी खाऊ नका, बाजरीची भाकर खाऊ नका, ज्वारीची भाकर खाऊ नका, भात खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी घास गवत खाऊ का म्हणून. विठ्ठल म्हणा वेळा वेळा हा सुख सोहळा स्वर्गी भजन करता करता माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, काही एखाद्याने वैकुंठा जावे तीही वैकुंठच केले आगवे, नाम घोष गौरवे धवळिले विश्व. आपलं कोणतं गाव म्हणलं आपण? तारुकला. रात्री 11:30 वाजता मी कीर्तनाला उभा राहिलो. लोक तोवर बसली होती. हो, कौतुक वाटतं. आणि आता तर या गावाचं नाव बामणीवाडी. जिथल्या तिथं स्वयंसेवक, पाणी, पंचमरी परमेश्वर मंदिर. तुम्ही महिला वर्ग गावगावर आला. हा, कीर्तन ऐकावं, भजन ऐकावं, काय ऐकावं? कीर्तन देवाला आवड. कीर्तनाची गोड, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी, कीर्तनाची गोडी. देवानी व दिया पण, देवानी व दिया पण, देवानी व
कीर्तनकार कोणी वा, तरुणी वा, मुली मुलं, वयस्कर, संसारी, व्यापारी, कोणी कीर्तनकार व्हा, पण बाह्या सावरू नका. चाललंय ते चलू दे ग, पाकवाजाला मारतो का बाह्या सावरू? उग कर की कीर्तन. सततम कीर्तयंतो मा यततंत श्रद्धडवर्तः नमशंतेच्या मा भक्त्या नित्ययुक्ता. याच वारकरी शिक्षण संस्थेला 4 पैसे आगाव द्या आणि हीच मुलं आणा बघा. विठ्ठल हरिदासाचे घरी कोणाला म्हणाव हरिदास? एक कीर्तनकार, आणि दुसरा कधीच गळ्यातली माळ काढत नाही, त्याला हरिदास म्हणतात. त्याला ना अभंग द्या, वारीला न जाऊ द्या, एकादशी ना करू द्या. घरात एक कीर्तनकार असा, एक माळकरी असावा, एक संत असावा घरात. एक जर वारकरी घरात असेल 3 पिढ्याचा उद्धार होतो. आणि पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. एक वारकरी असल्यामुळं देवाला रोज बामणीत यावं लागतं. त्या वारकऱ्याच्या घरी एकच वारकरी, एकच संत. आणि म्हणून महाराज सांगतात त्याने एखादच ना करू द्या, तुळशीला पाणी न घालू द्या, पंढरपूरला न जाऊ द्या, पण देव रोज त्याच्यासाठी येतो. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगावी गोड्या संकटा, उगावी गोडे संकट, उगावी गोडे संकटा, उगावी गोडे संकट. देवा देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. सततम कीर्तयंतो मा यततंत दृढव्रतः नमस्यंतेच्या महाभक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची नटनाची मासिले व्यवसाय प्रायश्चिताची, जे नामाचे नाही पापाचे असे गेले एवढी थुरवी आहे कीर्तनाची, एवढी भजनं कीर्तनं देव तीर्थयात्रा व्हायला त्या. परिणाम का होईना, कीर्तन इफेक्टिव्ह व्हावं, नॉट अफेक्टिव्ह. कीर्तन परिणाम व्हावं. कोणाला बी सांगा, हा कोणाला बी सांगा, कोणाला या ना काय मला पैसे द्यायचे ते काय. माझं कीर्तन कसं आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, नसल्यापेक्षा. माझं कीर्तन कसं आहे, सिम्पल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. जीवनामध्ये काहीतरी घ्या रे. बघू वाटना उडता घे घेऊन नो देख बेडोळा, उडता घे देखावे डोळा, बुडते जनन देखावे डोळा, बुडते जनन देखावे डोळा. मानोनी येतो कळवाळा, उडता हे जनाना देख बेडोळा आणि येतो कळवळा. मनोनिया मामा वारकऱ्याची जबाबदारी आहे जगाच्या कल्याणा संतांच्या आणि देह कष्ट भीती परोपकारी. परोपकारी. हो, तुमचा आमचा जन्म कशासाठी आहे? येथे उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी.
एक सांगतो, भजन कीर्तन कोमल स्वरात व्हावं. काय कोमल स्वरामध्ये, हा रस्व स्वरामध्ये दीर्घ नाही. कुत्री मेंढर तांदल्याने आरडून काय पिवाय लोकांच्या कानात उतरलं पाहिजे, म्हणजे वाटलं पाहिजे. तुम्ही एकूण एक गाताय, भले पाकवाच्या मागं राहील, पुढं जाईल, पण आपला ठाम निश्चय सोडायचा नाही. लता मंगेशकर जाऊन 2 वर्ष झालं. काय लता मंगेशकरचा सारेगमपा मदनिसा 7 स्वरांनी लता मंगेशकरला आई मानलं होतं. ऐरणीच्या देवा तुला आवाज लागत माया तुझी अमवरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी होय वर करी, लक्ष्मीच्या हातातली चौरी होय वर करी, आवाज लागत माया अमवरी राहू दे. एक सांगतो, स्वर लागला पाहिजे. नवरा बायकोत स्वर असला पाहिजे. पकवाजा कीर्तनकार स्वर लागला पाहिजे. विनेकरी भजन्या स्वर लागला पाहिजे. गावचा सरपंच लोक स्वर लागला पाहिजे. अम्प्लिफायर माईकवाला स्पीकरवाला आणि माझा स्वर लागला पाहिजे. हे ऑडिओ व्हिडिओ काढायला ते का नाही सध्या, हां ऑनलाईन ना लाईव्ह. माझा चेहरा गोड नाही, पण 300 गावं कीर्तन करतो. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. माय स्पीच इज गुड आणि मार्वलस ब्युटिफुल. जीवनामध्ये सौंदर्याला किंमत आहे हो. राष्ट्रकूट राजानं आपल्या बायकोच्या आठवणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा वेरूळला सुंदर लेणी बांधली. हा जगामध्ये नाही अशी अजिंठा वेरूळला बायकोच्या आठवणीसाठी. शहाजहान राजा मुसलमानाचा होता. बायकोच्या आठवणीसाठी यमुनेच्या काठी आग्र्याला सुंदर ताजमहाल बांधला. हा दुसरी इमारत होणी नाही. याला म्हणते ती बायकोची आठवण. आपलं यगळा आहे. आपलं घरकुल सुद्धा नीट नाही. संडास फाकली आलं, पत्र पाडाने आलं, घरावर कोंबड्या, दरवाज्यात शेळ्यां, चौकटीत ती काळी भंगार बायको. सुधरा. नेचर वॉन्ट टू चेंज इन एव्हरी फॅमिली. निसर्गाला सुद्धा कुटुंबात बदल हवा आहे. गावगाव बदल हवा आहे. नसं त्यात पाण्याची अडचण काय सगळीकडेच आहे. आम्ही तर निवळ ड्राय एरियात आहोत. दुष्काळी पट्टा आहे आमचा. तुम्ही बरं आहे. संत वाते कृष्ण मुख्यमंत्री तुमचं झालं आणि मला अजून बी खात्री आहे 6वा बी इथलाच होतोय. एक सांगतो, सत्ता संपत्ती कीर्ती
नीतीवर अवलंबून आहे. तुम्ही जगासाठी काय करत असाल इमानदारीप्रमाणे. हा, आमचं कीर्तन आज 40 वर्ष मी करतोय. आता भाडतरी गाडी लावली नाही तर एसटीनच गेलो. हा, लक्षात घ्या. हरिभक्ती परायण नामदेव आप्पा शामगावकरांनी जिवंत असताना तर घर बांधलंच नाही. मी सुद्धा यावर्षी घर बांधलं. का? पोराचं लगीन होईना. किती गोळा करतो लागा, पाट्याचा काकडा म्हणतो तू. धनधारा पुत्र बायका, 7 कोटी सोन्याची घर, मातीची कितीतरी घर, सगळं वैभव होत सोडून घ्या. रावणाचं टिकलं नाही, माझं कसं टिकल? आपलं काय टिकल? तू का म्हणे काम राण्याची सारे, तू का म्हणे काम राण्याची सरे, तू का म्हणे परायण वैकुंठवासी पांडुरंग वैद्य महाराजांनी 40 ब्रह्मलीन सुखद निवासी जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तनकार तयार केले. हा, हळा का आमच्या घरात 39 माणसं आहे, ती मी एकटा माळकरी आहे बघा. काय लोकाला सांगू नको एवढं. हो, आमच्यात बी भेद आहे. मी जातोय कीर्तनाला आणि बायको जाते आहे बैठकीला. कसा मेळ लागावा आमचा. हा, मला नेणं करायला कवा सुख नाही बघा, खरं सांगायचं नाहीच. लक्षात घ्या. हा, हरिदासाची घरी तुका म्हणे का उद्बत्ती स्वतः जळती जगाला सुगंध देते. हो, काकांनी तर सकाळी 7ला फोन लावला. आमच्या घरी 2 घास. पण शिंदे महाराज गाठ पडले, त्यांच्या गावी नेलं. लक्षात आहे. हा, का प्रेम मजा वाटे ती अशी. हा, चांगली माणसं भेटल्यावर भेटावंच वाटतं. कळलं का? एकदा काय झालं, मी इष्टीतनं उतरलो. इष्टीतनं उतरताना ते टोपल्यात होती रामफळ. ती बाई इकून गेली. मी तिथं पोचलो. दुसरी बाई बसली, ती टोपलं दाखवून. मी म्हणलं 2 द्या. 2 द्या. मी काय म्हणलं तिला? 2 द्या. 2 द्या. तिने माझ्या कपाळाकडे बघितलं. ती म्हणले तुला काय करायचं? आम्ही चैत्र महिना द्या की 2 रामफळ. त्यात होती कोंबड्याची पिदी.
जामफळ विकणारी गेली ती हो निघून. हो, एक जणानं खवा तयार केला आणि बाजारात विकालं. 1 नंबर खावा, ताजा खावा, सुगंधित खावा, खाऊन बघा, अनुभव घ्या आणि मग पैसे द्या. त्याच्या शेजारी बसलं उंदराचं औषध विकणार. ती म्हणायचं ताजा खावा, 1 नंबर खावा, खाऊन बघा. ही उंदराचा औषधवाला म्हणायचा खाल्लं की मरत. त्याचा खवा काटला नाही आणि ह्याचं औषध कोणी घेतलं. तसं तुम्ही आम्ही 2 तासाकरता एकत्र येतो. मी कोणावर रागवत नाही. मला आवडत नाही शिंदे महाराज. आणि करू नये जरी तरी येतच नाही तर काय करा. वसा त्याच्या अंगावर जायचं. अरे शमधामा वैरी हरिदादा हरिपाठ म्हणता का ना तुम्ही, आणि तुम्हीच अंगावर जाता. नाही चालत हरिदासाच्या घरी. हा, तिथं जन्माला घालतो कोबारा देवाला सांगतात. कुत्र, मांजर, उंदीर, किडा. हा काय आहे, संत समागमी एखादी ये परी. संत समागमी एखादी परी. संत समागमी एखादी परी. संत समागमी एखादी घरी कुत्र म्हणून संताच्या घरी कुत्र, उंदीर, मांजर एवढंच नव्ह. संत जिथं आंघोळ करतात त्या नाहनीतला किडा सुद्धा मला का संताच्या अंगावरलं पाणी मळ संत चरणारज लागत वासनेचे बीज जळोनी जाय. काय मागायला देवाला हरिदासाचे घरी. आणि असा जन्म घातला. मग हरिदास काय करतात, गळ्यातली माळ काढत नाहीत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू. अरे सत्यात आपण घालावं. अन्नदान असू द्या, नामचिंतन असू द्या, मंडप असू द्या, स्वच्छ किती निर्मळ केलं आहो. मला धरून आणला आहो. पुन्हा सांगू नका कीर्तन बरं का. 2-3 कराडचे कार्यक्रम रहित झालं. मला वय आहे 75, वजन आहे 40 वर्ष आणि 40 किलो आणि रक्त आहे 10%. कधी राम नाम सत्य होईल सांगता येत नाही. मी आजचं कीर्तन सुद्धा शिंदे महाराज म्हणलं करा जावा तिकडं. नाही याच म्हणली. येणं भाग पडलं विठ्ठल. कथेची सामुग्री, कथेची सामुग्री. चेहरा कसला बी असू द्या, कापड कसली बी असू द्या, उद्या गुढीपाडव्याला बायाच्या अंगावर दागिनं भरपूर असावं बघा. माझं बोलणं जरा तिखट वाटतंय.
आपल्या मंडळीच्या अंगावर दागिनं कधी येईल नवरा कर्तृत्वान असेल तर नाही आला का. प्रथम सीता शुद्धी हनुमंते गेला आनंदाची उडी घेऊन आला. एका माळ्याच्या माणसाला म्हणलं चल मारुतीच्या पाया पडू. ती म्हणला मी पडत नाही. म्हणलं म्हणलं का. मारुतीनं म्हणला रामायणात आमची भावकी मारली जम्बो माळी. मी आईला कधी नटवलं नाही, बहिणीला नाही, पण बायकोला नटवलं हवं. डोळं भरून दिवसभर बायको बघत जावं व कधीच उदास वाटत नाही. कुठल्या टीव्ही कॅमेरा. माझं कीर्तन खरंच रंग माझा वेगळा. कोणते हरिदास जे सातत्यानु देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा देवाचा देव माझा 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 देव माझा माझा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीची. लक्षात आलं. देवपूजा नीट करावी. आणि एक जण देवपूजा करायला एवढ्यात मांजर देवघरात आलं. त्यानं घातलं दुधात तोंड. ही देवपूजा करताना ज्योतिबा धुत होतं. त्यानं तसा ज्योतिबा फेकून आणला. गोरडं पडलं होताना ज्योतिबा पडला पालता. आलं नाटक तर करावं. आमच्या वारकऱ्याला येत नाही. जानव माळ मोप झाली की बर. जानव आणि माळ भरपूर झालं बरं का. आपण सूर्यवंश माळकरी आडनाव तुमचं काय बी असू द्या. ज्याच्या गळ्यात जानव आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे तो सूर्यवंश आहे. हा. आणि ठराविक लोकांनी जाण या ठिकाणी सवळं घालावं. एक जणानं सवळं घातलं, नाटक केलं आणि पूजा वाचाय गेलं. मग सवळ्याचा नियम आहे, कडनी मजबूत नसते ती मधला काष्टा तसा सोडते. कशा पाय सोडते त्यात पुन्हा विचारतो काकाला. ज्याच्या घरी पूजा होती तिथं पंखा चालू होता. मधला काष्टा माग मोहर. त्या मालकाच्यात होती बारकी बारकी मांजराची पिली. एका मांजरानं काष्ट्यात उडी हाणली. ती काका पूजेला तसाच बसला. मांजरानं नक्या काढल्यानं माग वर बनल्या. जी पोती घेऊन गेलं अजून गावाला आलं नाही. विठ्ठल केलं सोंग तर नीट करावं ना तर ग बसावं. हो. आता मी कर्नाटकमध्ये कीर्तनाला गेलो. त्या माणसानं मला हार घातला आणि बोकाजी लावला. बाळू मामा लावले. लय गाय बानी माणसा. पहिला बोका बघून तर लावायचं नाही. आणि कीर्तन होतं सकाळी 10 ते 12.
आम्ही एक कोण एक वान्यरावने दिसलो. कोणी चाल वाजविना टाळ म्हणेना काहीच नाही. सगळी नाकाच्या नादी लागली बाबा. आणि आज तुम्हाला देवासमोर सांगतो, भजनं जी बंद पडली ती नाकाच्या नादी लागल्यामुळे. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. आणि पहा त्या काय केली. अरे कर्णानं एकदाच द्रौपदीला बघितलं, महाभारताचा सत्यानाश. रावणाला सीता माहीत नव्हती, पण त्याची बहीण नकटी शूर्पणखेनं जाऊन सांगितलं. 80,000पेक्षा हिरकणीचा खाडा म्हणजे सीता आहे, तेवढी उचलून ज्याची त्याने ठरवावं. आईचा शाप लागत नाही, पण बहिणीचा लागतोय. आहो विठ्ठल. कोणते हरिदास बिभीषणानं हात जोडून सांगितलं, दादा रामाची सीता देऊन टाक. ती म्हणला द्या पाय आणली काय. अशिवक्त होता रावण. 33 कोटी देव ताब्यात होतं, नवग्रह ताब्यात होतं. रावणाकडे 1 लाख ना तू 1.25 लाख पण तू कितीतरी लाखाचा कारभार घरात. पण नाही, वासना फिरली की घराचं वास सुद्धा फिरते. का करणार आहे. अहो कशाला सांगता रामायण आणि कीर्तन, उगो बसत जावा. हा सुदामा गरीबच राहिला आणि द्वारकेचा कृष्ण श्रीमंत राहिला. किती बी टाळ कोटा, देर इज नो चेंज ॲट ऑल. भोगतो न घडे संचिता, करावे ते म्हणे समाधान. हळा का. अरे कशाला सांगता. आमच्या बायकोच्या भावजाईनं आमच्या बायकोच्या गळ्यात नुसतं मंगळसूत्र होतं, तर त्या भावजाईनं आमच्या बायकोला हळदी कुंकू लावलं नाही. 1-2 वर्ष जाऊ दिलं. मी पाटल्या गळसरी दागिनं भरपूर केलं, गळ्यात घातलं. आणि तिला म्हणलं हो पुढल्या तोंडाला. त्या भावजाईनं पहिल्यांदा हळदी कुंकू मला. धनवंतालागी मान्यता आहे. कोण खातो तुम्हाला. द्रोणाचार्याला द्रुपद राजाने एक गाय दिली नाही. द्रोणाचार्याने प्रतिज्ञा केली, द्रुपद राजा तुझा सत्यानाश करीन तरच द्रोणाचार्य. अरे तुम्ही कागद गोळा करून काय करता. व्यापार नवा. देर इज नो प्रोफेशनल टू स्पीच द कीर्तन अँड भजन. हा व्यापार नव्हे. तुम्ही आणि आनंदानं, तुम्ही आणि खेळी मिळी हळा आनंद निर्माण करा, सुख निर्माण करा. काय ना का मला कीर्तन सांग नाही. ती कीर्तन करा मी बदललाय. काय लोक म्हणते ती मी आणल्या कशी सांगते. आता कीर्तन सांग, कीर्तन सांग. नामदेव बाप्पा शामगावकर उभारले म्हणजे आनंद वाटायचा. मी त्यांना आदर्श म्हणतो. नामदेव बाप्पा शामगाव. पुन्हा कीर्तन नाही, कीर्तनकार नाही. हा सदानंद मोरे गुरुजी आळंदीकर, वेगळा माणूस आळंदीकर. हा बालयोगी. या ठिकाणी वारली ते भागवत सांगत होते. ओतुरकर सुंदर. हा गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकरची आई म्हणल्या दादा. ती म्हणले का मला काशीला जायचं आहे रे. बरं आलो मी. आणि दादा उघडच होतो धोतरावर. गोंधळ्यात फिरलो आणि 2-4 व्यापाऱ्याला शिडजी सावकारला सांगितलं आमचा वाडा ऐकायचा. त्या आधी वाड्या पुढं आली, बैठक बसली. व्यापारी म्हणले दादा बोला म्हणले केवढ्याला वाडा द्यायचा. तर ही आई खिडक्या लाव काय आहे काय. ते म्हणजे काय रे दादा खिडक्या कवाड कशाला लावा. ते म्हणजे आपण काशीवरनं जाऊन असतो. ती म्हणला काशीला जायच्या आधी मी वाडा ऐकला म्हणलं. हा काशीला जाणं म्हणजे शेवटचं स्टेशन आहे. आणि ही आल्यावर 4-4 मजली बांधते. शेवटचं स्टेशन आहे. एंडिंग पॉइंट ऑफ द लाईफ.
जीवनातलं शेवटचं स्टेशन म्हणजे काशी आहो. आणि मग का लोकांनी घेतला नाही वाडा, देऊन टाकला. गोंदवलेकरांना वाडा देऊन टाकला. हे गोंदवलेकर महाराज उगं राम पावन होतो काय लक्षात, नामाचा महिमा आणि कोण करी है की नाही. आई आहे लक्षात आला. आई हा नव्हे सामान्य महिमा संतांचा नैवेद्य नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी अधिकारवाणीनं सांगावं महाराज. हा सुंदर जेवायला केलं. किती जेवलो मी, अर्धा छटाक भात खाल्ला बघा. कोणाच्या जेवण होतं आता जेवलेलं. अहो आता मी जेवलेलं अवघड आहे. हा अनिल कोरडे आहे की नाही, ती खूप खूप आणलं होतं. नाही जमत नाही. आतडी म्हणते ती टाकू नको, पट्टा पडलाय. दातच नाही तर ना. हा शिंदे महाराजात पोहे खाल्लं, चहा पिलं, नाही आता जमना. हा दात पडल्यावर पण आवाज नाही काय नाही. काय काय लोकांचा आवाज येतात अहो, बंग बंग बंग. देर इज नो कंट्रोल ऑन आवर बॉडी. हा हरिदासाचे घरी काय असतं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष श्रुती. कीर्तनात मृदंग का लावतात, त्यात 22 श्रुती आहेत. किती 22 श्रुती म्हणजे विना नाव. ह्यात 22 श्रुती आहेत आणि तबल्यात 15 अक्षर आहेत. हा तबला कुठे चालतो, गौतमीच्या कार्यक्रमात. सात्विक रस म्हणून. हा आनंदानं तुम्ही आला. या आता कीर्तन सुटल्यावर एकमेकाला कोणी बी भेटा, रागवणार नाही. मज वाटे त्याशी कदान सोडावे चरण. हा देवरूप हो सगळे, देवरूप हो आणि देवरूप होतो. लक्षात घ्या. कीर्तन भयंकर चांगलं आहे. हा मंडप स्पीकर वारं तेवढं बारीक पाहिजे बघा. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, पिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाक धरा. नरारे रामा गोविंदा वासुदेवा. अग्नी जेवणामध्ये सगळं. काही पोरं काकड्याला घाला. संस्थाचार कोण आहे बरं, तुम्ही नाही का. असं असं अरे का. काही पोरं काकड्याला घाला, काही पोरं सौरी भारूड गवळणी, हा काय अभंगाला, काय प्रवचनाला टाका आणि काही कीर्तनाला. मग गिरी महाराजांनी निरोप सांगा पोरांनो. हा काही लोक हरिपाठ करा. हा दिंडीचा देवणाऱ्यालाच हरिपाठ येत नाही काय बोल. आणि गोळा तर दुनियाचं करता, त्याच्या पाया सुद्धा पडली. काय तुला माती येते, जयाची दरी सोन्याचा पिंपळ, अंग्याचे बळ रेडा बोले. आता मी आळंदीला गेलो, सोन्याचा पिंपळ नाही तिथं, पानं बी नाही ती. मग अभंग खोटा का नाही, मग सोन्याची पानं आहे ती का नाही.
एक जण म्हणला तुम्हाला पटांगणात बडावावं. तिथं जर पिपळाला सोन्याची पानं असती या लोकांनी महागच चुना लावला असता पानं. जीवनामध्ये आनंद मिळवत असो. हरिदासाच्या घरी मला जन्माला घाला. हा, हरिदासाच्या घरी जन्माला घातल्यामुळे होईल काय? हा, मी भवसागरातून मुक्त होईल. आहे नाही तुका म्हणे तरे. आहे नाही. हा, एका नामानं. हा, एका नामानं आम्ही तरुण जाऊ महाराज. आणि हा भरवसा आहे तुकोबा राहायला म्हणून दुसऱ्या चरणात देवाला मागणं मागतात. मनसी काही मागा, 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 मनसी काही मागा. हे जे देगा, हे जे देगा, हे जे देगा पांडुरंगा, हे जे देगा पांडुरंगा, हे जे देगा पांडुरंगा, हे जे देगा पांडुरंगा. हो, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हे चिनेगा पांडुरंगा, हे चिनेगा पांडुरंगा, हे चिनेगा पांडुरंगा, हे चिनेगा पांडुरंगा. मनसी काही मागा, मनसी काही मागा. मनसी काही मागा, हे जे देगा पांडुरंगा, हे जे देगा पांडुरंगा, हे जे देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हे चिनेगा पांडुरंगा, हे चिनेगा पांडुरंगा, हे चिनेगा पांडुरंगा. काय मागावं काय द्यावं. एक गिराईक हाटीलाच बसलं बाकडावर आणि ती आपल्यावर घालास वाजवालं टटाडाक 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 टटाडाक. ती मालक होतं 240 व्होल्टेज. लाल भडक माकडावनी गार डोळं. ती म्हणला घालास का वाजवाला र का? मी गिराईक नव्हो का? मग काय पाहिजे ती माग की म्हणला. ती म्हणलं तुझ्या हॉटेलात कडक गरम काय? ती म्हणला चहा कॉफी दूध निश कॉफी. आणि कडक गरम काय? ती म्हणला मिरची भज कांद्याचं भज. आणि कडक गरम पुरी भाजी आहे. आणि कडक गरम पावभाजी आहे. आणि कडक गरम ती म्हणला शेवचिवडा आहे. आणि कडक गरम ती म्हणला इस्तो आहे. ती म्हणला इस्तूच आण. ती बी रागाला गेल तर त्यानं भटीत चिमटा गाठला खेंडा टेबलावर ठेवला. ह्यानं बिडी काढली लावली वडील बाहेर गेला. काय ह्याचा तरी फायदा नाही त्याचा. असली गिरायक भजनात आहे ती आहो. येत तर काय नाही. हो, काल्याच्या आधी प्रसाद खाऊन मोकळा. हा, असली दिंडीत आहे ती आहो. हा, नमुने वाजायची आहो. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. काय माणसं एक एक त्याग करते ती दिंडीत. सागराचं कुटुंब आहे काका. वय झालंय आणि वाल्याला माऊली थांबती दुपारा सरबत प्यायला. वाल्ला आहे ना वाल्ला तिथं मी बी थांबलो होतो. त्या म्हातारीनं बाजरीच्या भाकरी काढल्या तीळ लावलेल्या. त्याच्यावर जवसाची चटणी शेंगाची चटणी तिळाची चटणी टाकली. नुसतं पाणी मारलं आणि चुरा करून म्हाताऱ्याला द्यायला. म्हातारा खायला दोघालाच जात नाही 40 36. आणि मग ती म्हातारा म्हण त्यानं एक घास खाल्ला. ती म्हणला तू बी खा ग म्हणला. मला तळमळ वाटली. मी जवळ गेलो. म्हणलं दादा तिथं फुकट जेवण आहे पैसे घेत नाही ती जावा. हां, म्हाताऱ्या म्हणलं आई साहेब तिथं जेवण फुकट आहे. म्हाताऱ्यानं मला अशी चपराक लागावली मी विसरणार नाही. ते म्हणलं मी आज 40 वर्षी दिंडीत जातो. दिंडीतला एक घास खात नाही मी.
अशी वारी करतो माझा विठ्ठल. ह्याला विठाला विठाला. असाची गोष्ट तुळशीचं ब्राह्मण कुलकर्णी. हा मला म्हणला पोरीचं लगीन जमलंय ना. मी म्हणलं होय. तेव्हा का ती गव्हाचा ढीग आहे न्या जावा म्हणला. आणि मी तसा नेत नाही, तुम्ही भरून द्या. मी आणत नाही, मिरच्या ने म्हणून माझा स्वभाव आहे. ने म्हणलं की न्यायचं नाही. एकच स्वभाव आहे, त्यागाचाही त्याग करणारी माणसं आहेत. हा त्यागाचाही त्याग. तुम्ही शिळी पाळता, तिला वैरण बी टाकीत न, आणि पाहुणं आलं की तिच्या टांगड्यात बुक्या घालता. तिला चारा खाऊ घाला र, तसं आमच्या सुद्धा टांगड्यात बुकी घालू नका. काही मिळणार नाही तुम्हाला. हा जीवनामध्ये आनंद वाढावया सुख भक्ती भाव. काय मागितलं देवा? हेची मज घडो जन्मो जन्मांतरी. अभंग गवळणी भारुड सौर्या नीट म्हणाव्यावं. आता हरिपाठात एक चरण आहे बघा. जातवित गोत भजे का त्वरित असं चरण आहे. ही काय म्हणतोय माहिती आहे का? जातवित गोत कुळशिळ मात भजे खाऊ त्वरित. मी भज खाऊ आहे वीर म्हण. बारीक खोड्या करते ते भजने बी हो. एक जणाचा साखरपुडा होता, बडजी होतं माझ्यावनी वयस्कर. एवढ्यात 7 वाजता गेली लाईट. ही बारकी लेकरं पुढं बसू देत जाऊ नका. त्या लेकरानं तांब्या उचलला आणि पाणी सांडलं, आणि कढईतनं तांब्या भरून आमटी आणून मध्ये ठेवली. लाईट आल्यावर बडजी म्हणला डोळ्याला पाणी लावा. त्या नवरा बायकोनं भटजीच्या बी लावली ना आपल्या बी लावली. तिघ बी लागली रडायला. लय लेकर खोडी लाव. अरा नाव नका. मला लांब बसवायची बघा. हा लांब बसवायची तर सुख लागते. लक्षात. हो एक बारकी पोरगी आजी बरोबर गेली पुण्यतिथीला. लोकांनी फुलं ती टाकली. आम्ही जातो, तुम्ही कृपा सूर्याई. ती नात म्हणते आजीला, आजी तुझा कार्यक्रम असा कवा आहे ग? लेकर काय म्हणते सांगता येत नाही. हा लेकर काय सुद्धा नाही. पाहुण्यानं लेकराला घेतलं मांडीवर. ती होतं 1ली 2रीला. पाणी प्यायचा का? पिऊन नाही खरंच. पाहुण्याने लेकराला मांडीवर घेतलं. त्या लेकरानं त्या म्हाताऱ्याकडे बघितलं आणि बापाला म्हणला बाबा. ती म्हणला काय? कुत्र्याला अशा मिशा असते त्या का म्हणला. पाहुणे म्हणला हो तिकडे. लेकर कोणाची इज्जत रस्त्यावर कधी काढते सांगता येते. सावधान. आणि म्हणून करता देवाला मागणं चांगली वाचा दे. हा एक सांगतो ह्याची मज घडो जन्मजन्मांतरी. काय घडो? एकादशी घडावी, सोमवार घडावा, तीर्थयात्रेला जायला मिळावं, पुंडलिकाचं दर्शन व्हावं, रेवणनाथाचं दर्शन व्हावं, महालक्ष्मीचं दर्शन व्हावं. मी निवांत झालो बघा. पंढरीचा पांडुरंग लोक म्हणते ते डोळं झाकलेलं आहे. माझं कल्याण केलं बघा. पोरगा इंजिनियर झाला, सून चांगली मिळाली, घर झालं. हो कळा. आता हौस म्हणून मी कीर्तन करतोय. हा आजी संसार सुफळ झाला देखील. माझ्यापेक्षाही कृष्ण महाराजाचं चांगलं आहे. केवढा मोठा आहे. हो
मग कर्जतवरनं पंगत आली आहे बघा ह्या महिन्यात. कर्जतवरनं 3,500 माणसाचं जेवण त्यांच्या कोळ्या गावात करा म्हणून सांगितलं. देव देतो तो उघडा आहे, सगळ्यांना देतो, लक्षात घ्या. माझ्या भागातला म्हणलं एक रत्नापा कुंभार बघा. तुम्ही माना न माना, अंगावरला तेवढंच कापड धोतर, त्याचं नाव रत्नापा अण्णा. हा, काही माणसं भयंकर हुशार बुद्धिमान माणसं. एक सांगतो तुम्हाला, संपत्ती गोळा करणं अवघड नाही, टिकवणं अवघड आहे. हा, संपत्ती गोळा करणं अवघड नाही. चोऱ्या केल्या संपत्ती गोळा होती आहे, पण टिकवणं अवघड आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मानसी काही मागा, याची दान देगा देवा तुझा विसरण लहानपण देगा देवा. मुंगी साखरे मागणे ते मागू देवा. करो भक्ती त्यांची सेवा. काय उणे तयापाशी रिद्धी सिद्धी जयांचे दाशी. काय मागू तुम्हाला द्या. हा, काय सुद्धा मागितलं नाही. हा, काय सुद्धा मागितलं नाही महाराज. आणि मागून का मागण्यानं दारिद्र्य माग येतं, लक्षात घ्या. म्हणून करतात. तुम्हाला महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. असल्या पुरी लग्नाच्या तर देऊन टाकावं. गावगाव बिगर लग्नाचं संडे तसंच आहे. तो आता बामणाकड पत्रिका बघताना पुरीची पत्रिका नेऊ नका, तिच्या आईची न्या. पोरीची जे लग्न या आयाच होऊ दे नाही त्या. हा, म्हणून करतात. तुम्ही पोरी जर नाही दिल्या, ही सगळी पोरं कोल्हापूरला सोडावं लागते. कोणाला? महालक्ष्मीला. आणि माळपरडी घेऊन ही गाणं म्हणते, आराधी आलाय नवा नवा उदपती लावा. असली गाणी तुमच्या पोराने म्हणू द्या. म्हणून शेती करतोय, दुधाचा धंदा आहे, गॅरेजला देऊन टाका की चटा चटा. तुम्ही बी गायबान आणि ही बी जेवता. हो, ईर्ष्या येऊ द्या. हा, खोटं नाही सांगत मी, व्यासपीठावर आहे. 1.5 लाख रुपये घेऊन हिंडत होतो पोरगी बघायला. वय म्हणलं की लगेच देऊन टाकायच्या. पण देवाला काळजी, फुकट सून मला मिळाली. लक्षात आहे.
का माझं वारकऱ्याचं घर त्यांना बी पटलं दिली. थोडा त्रास होतो आणि जुन्या सासूला सांगतो सून घरात आली की सगळ्या किल्ल्या तिच्या हातात फेका. किल्ल्या छल्ला तुम्ही जर फेकलं तर एक दिवस सुद्धा सून तुमची माहेरला जाणार नाही. मी अनुभवानं सांगतो माझी बायको गेली नाही 40 वर्ष माहेरला. मी सांभाळली तशी हो कळलं का. म्हणून देव आणि बायको सांभाळा. पाया पडतो तुमच्या. एक देवारा सांभाळा, धर्मानं वागा. आणि दुसरं मला 75 वय आहे तरी बायकोच्या मला दिवसात 3 वेळा उचक्या लागते त्या. तुका म्हणे मग आठवा मूळ लवकरी. अपेक्षा एवढीच. त्याच्यासाठी 3ऱ्या चरणात सुद्धा तुकोबाराय मागला. संता लोटांगणी संता लोटांगणी हो संता लोटांगणी संता लोटांगणी हो संता लोटांगणी संता लोटांगणी संता कोणते संत त्याची संत त्याची संत त्यांचा हेत विठ्ठले. कोणते संत या सुखाकारणे देव वेडावर वैकुंठ सोडून संत सदनी राही. कोणते संत बोले तैसा चाले त्याची मंदावी पाऊले. कोणते संत महाराज आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. कोणते संत यांनी देव भा केला. हरे पुंड्या मातलासी हरे पुंड्या मातलासी पुंड्या मातलाचे अरे पुंड्या मातलाचे विठ्ठलाचे उभे केले विठ्ठलाचे. ऐसा कैसा तू उभे केले विठ्ठलाचे उभे केले विठ्ठलाचे. ऐसा कैसा तू रे अरे पुण्या मातलाशी उभे केले होते. ऐसा कैसा तू रे वीट मागे फिरकावेली वीट. ताकद असेल बोलणार. संताची भाषा आम्हाला थोडं बोललेलं सहन होईना. आता ह्यांना जर म्हणलं का नाही तो आडवी थाप टाकतो येऊ दे येत नाही कीर्तनाला. ते म्हणतेच आम्हाला आडवी टाक उभी टाक कशी थाप टाकायची. म्हणून भजनात लागून या पाया मनाची पाळी आहे.
असू दे रे बाबा ये भजनात म्हणावं लागायला रे कोकणी पिता उशे कोणाला कोणाला रागवावं काय करावं लक्षात घ्या जीवन थोडं आहे बघा काय जीवाला संपत चालला हो आहे नाही. आता 2-3 वर्षाला मला शुगर झाली आहे. मी डॉक्टरकडे गेलो हा त्यानं मला उलता पालता केलं. डॉक्टर मला गोड काय खाऊ नका लाडू जिलेबी खाऊ नका पेढं गुलाबजामुन खाऊ नका बालुशाही खाऊ नका. मला ती डॉक्टर म्हणला खीर खाऊ नका दूध खीर खाऊ नका पुरणपोळी खाऊ नका बाजरीची भाकर खाऊ नका ज्वारीची भाकर खाऊ नका भात खाऊ नका कलंगड पपई खाऊ नका सफरचंद डाळिंब खाऊ नका द्राक्ष आंबू खाऊ नका. मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणून. लय गाय बाने डॉक्टर आहो. या 4 महिन्यात मी सगळं खातोय पाकवायला गोड साखर काय ओढतो. त्या कोरड्याच्यात आता खीर केली मी पाक ओढली येऊ दे मरण म्हणलं. आता गोड खातो अजून नाही खाल्यावर मी मारणारच आहे. त्याच्यापेक्षा खाऊन मारावं म्हणजे कावल्याचा हेलपाटा वाचल. सामान्य जीवानं शिंदे महाराज खावं तरी काय ब्रह्मरास धावा चालू होता पंढरपूर ते आळंदी आणि धावा चालू असताना वारकरी नेमकं सांगताना वाजवते हो. आधी मध्ये वाजवू द्या मी रागवत नाही बरोबर छाप टाकावं लागते. हो लक्षात गेलं. हो धावा चालू होता येणेकरी पळाला चौबदार पळालं टाळकरी पळालं सगळी पळाली आणि सगळे पळता पळता एक वारकरी पडलं. त्या वारकऱ्याला सगळी तुडवून गेली महाराज पालतं पडलं. दुसरा म्हातारा माझ्यासारखं वारकरी आला त्याला उचललं बाजूला धरलं पिशवी घेतली म्हणलं एवढं वय झालं कशाला तू आळंदी पंढरपूर वारी करतो. नाही म्हणलं काय झालं हां बरं जाई ना का म्हणलं वय झालं म्हणलं मध्ये घुसाचं नाही. तू पालता का पडला दिंडीत. मग त्यानं सांगितलं माझ्या पिशवीमध्ये लंगडा कृष्ण आहे त्याचा एक पाय मोडला आहे. या वारकऱ्याने पळत पळत दुसरा जर पाय मोडला माझ्या देवाने कसं चालावं. आणि याला प्रमाण आहे पोरांनो जाणे भक्तीचा जिवाळा दैवाचा जिवाळा
सोहंबावेत या अनाथ ध्वनी गरजेचे अपार 18 पद्मे वानर करते उपकार उद्या गुढीपाडवा आहे की नाही? हा, जीवनामध्ये आनंद आहे. गुढी उभा करा, लिंबाचा गोलाना खावा, डाळ चिंच हिंग खावा, हा थोडी साखर बी खावा, आनंदानं जाऊ द्या. हो, लई चित्र आहे. आणि उद्या गुढीला म्हणा, बाई पाऊस आला तर पुढच्या वर्षी तुला उभं करीन. आता असले नरडी दाबावंच लागते. देवाशी भांडण केलंच पाहिजे. आम्ही काय म्हणतो, सगळं काय कराड पापी आहे का? कोणतर पुण्यवंत असेलच. होय. बामणेवाडीसारखं सप्ताह करणारं गाव पुण्यवान असेल. हा, लोक म्हणते ती पापाडलं नेण्याचा घरला तुझ्या. चोऱ्या करायच्या आपण आणि देवावर भार घालायचा. काय पाहिजे म्हणून करता तुम्हा मला विनंती आहे महाराज, ते वार करते संत की जे देवासाठी रात्रंदेह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. माझ्या आळंदीची पोरं त्या वडाखाली, त्या उमरीच्या झाडाखाली, अजान वृक्षाखाली माधुकरी मागून शिकतात. महाराज, मी काय टिवल्या बावल्या करतोय, सोडून द्या. आमची काय सेवा आहे काय? मी खोटं बोलतो, लाबाड बोलतो, उगं दात पडत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे का? तुम्ही बघा बारकाव्यानं सप्त्यातली वर्गणी देणारी काय काय माणसं, म्हातारी, हातात काठी, अर्धा पटका, कोण सप्त्यातली वर्गणी द्यायची आहे. अरे काळ निघून जाईल पण पिढा मागे लागेल. हा, एवढं 75 वय आहे, अजून आवाज ठास आहे. आवाज साखर आहे 350 300, अजून सुद्धा काही नाही. डॉक्टर उगाच माझ्याकडे बघते. मी रोज इकडे निघून आलो की आमची बायको घरात रडती, नको जाऊ म्हणलं तर जात्या. हा, नाही जो तो छंद असा जरी छंद आणि जाय तुटूनिया भगवान आपलाच असणारा छंद आहे. त्यानं भवसागरातून आम्ही तुम्ही मुक्त होऊ, त्याच्यासाठी हे वारकरी. विठोबा रखुमाई विठोबा माझा ओबजवा जन्मांतरी म्हणशी काय मागा हेची दिगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी म्हणशी काय मागा हेची दिगा पांडुरंगा. तुका म्हणी अंगी
धर्माची तू मूर्ती पाप पाप पुण्य पुण्य तुझे तुझे हाती धर्म अर्थ काम मोक्ष शिवाधिकता प्रत्यक्ष म्हणून करता. जीवनामध्ये ताकद पाहिजे. ज्ञान नसू द्या, कापड नसू द्या, हा अंगात ताकद असली तर सप्ताह होते बघा. मंडप कोणी टाकलाय? माणसानं. स्टेज कोणी उभारलंय? माणसानं. पकवाज कोण वाजवतंय? माणूस. विना कोणी घेतलाय? माणूस. कीर्तन कोण सांगते? माणूस. एकादश कोण करते? माणूस. का शेळ्या मेंढ्याने एकादश किती आहे? माणसाला महत्व आहे. लक्षात. अंगात ताकद पाहिजे. हा ताकद असावी हो. ताकद असलं तर चलते. हा एक सांगतो, संसारामध्ये आर्थिक कणा मजबूत पाहिजे. हा इकॉनॉमिकल बॅकबोन हा स्ट्रेंथ पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे. तुमच्या खात्यावर पैसे नसतील, तुमच्या खात्यावर पैसे नसतील तर कुत्रं सुद्धा विचारेल. साधी मराठीतली म्हण आहे, किसा गरम तर देवधरम. खिशातच काय नसल्यावर तुझं कुठला देवधर्म होतं का? बस. हा म्हणून भाव असावा. भावे विण भक्ती आणि बळे विण शक्ती बोलू नये. कोणी का असं. हो या गांधारीचं 100 कौरव एकट्या भीमानं मारलं व. एकट्या भीमानं. हा ताकद पाहिजे हो. तर ही सप्ताह चालते बा. इथं सप्ताह चालत नाही, गाव चालत नाही. ताकद पाहिजे. काही असो, अन्यायाचा असो, पण ताकद पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून करता त्या बाळानं, त्या बाळाच्या द्वारे तुका म्हणे बळी जीव दिला पायास्त्री. ही वेगळं आणि ही बळी वेगळं. बळ हनुमंताचं असावं. हनुमंतरायाला बऱ्याच लोकांनी विचारलं लंका कशी होती, काय की म्हटलं जाळून टाकली. म्हणलं किती त्याग. तसं तुकोबाराने 65 गावची जमीन घालवून टाकली हो. किती? 65. हा संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला. 3.5 एकर. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 350 एकर जमीन पुण्यातली गाजली. लय नमुना ह्या मुलींना शिकवला. तिथल्या एका बाईला धरलं, ती मारायला चालली ती नदीत. तिला घरी आणलं. म्हणला जीव का द्यायली, सुसाईड का बरं कराली? ती म्हणली माझ्या पोटात मूल आहे, जगात अपकीर्ती होईल म्हणून. ज्योतिबा फुलेंनी त्या बाईला आणलं घरी, तिचं बाळातपण केलं. तिला मुलगा झाला, त्याचं नाव यशवंत ठेवलं. त्याला अमेरिकेत पाठवून डॉक्टर केला. उगं महात्मा ज्योतिबा फुले म्हणत नाही ती हो. काय काय माणसं चेंगट आहे त्या कंजूस. हो लग्नाची वरात मिरवून आली, म्हातारीनं अर्धी भाकर घेतली, नवरा नवरीने वरनं ववाळली आणि ववाळलेली भाकर घरात आणून ठेवली. पोरग म्हणला आई ववाळलेली भाकर घरात का आणली? ती म्हणली आता दरवाज्यातलं कुत्रं लोकाचं आहे म्हणली, आपलं आल्यावर करायला. माणसाची वृत्ती उंदरासारखी नसावी. उंदरं आपल्याच घरातलं खाते ती आणि फळीवर डायब्यावर बसून आपल्याला तोंड उचलते. ती कसं काय चाललंय का, पकवाजा कुठला आणलाय, संस्थेची पोरं कुठली आणली, इनकरी कुठला आणला, कीर्तनकार कुठला आणला, मसनात आणलाय. लगा सब त्यातलंच खातो. आणि म्हणजे आता इथं बाया सुद्धा स्वयंपाक 1 नंबर करते त्या. हो 1 नंबर. तोंडानं खाऊ का वाटानं खाऊ का घरी नेऊ. पण काय काय बायका स्वयंपाक करताना खोड करते त्या. अंगठ्यापासलं बोट नाकात फेरी त्या. कसं जे हवं माणसानं. म्हणून सप्त्यात बोट घालू नका, राजकारणात बोट घालू नका, स्वयंपाकात बोट घालू नका. एवढ्या गावची लोक येतात तुमच्यावरती प्रेम आहे. मी विनोद जरूर सांगतो पण फालतूपणा सांगत नाही. तुमच्या हिताचंच सांगन. लक्षात घ्या, हिताचंच सांगन. बोललेलं तर काय तुम्हाला कळते काय? महिला मंडळ आमच्या बायकोला काय म्हणलं, तांब्याचं बुड पुसून पाणी दे. तिनं तिचं बुड पुसून मला पाणी.
तुम्हाला काय माती कळते बोलल्यानं? म्हणून सध्या युट्यूबवर मी 2 नंबरला आहे. मी माझ्या भाषेत कीर्तन सांगतो, रांगड्या भाषेत कीर्तन सांगतो, ती करप आहे. मी विनोद करतो पण सहजासहजी विनोद करतो. जीवनामध्ये आनंद. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली शक्ति जये नाचे रंगे, शक्ति जये नाचे रंगे, मनसी काई मागा, मनसी काई मागा. शक्ति देये नाचे अंगे, शक्ति देये नाचे अंगे, मनसे काही मागा, मनसे काही मागा. हेची देगा पांडुरंगा, हसू नको. जय हेची देगा पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. हेची हेची देगा पांडुरंगा, हेची देगा हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी गाई मागा, मनसी गाई मागा. हेची देगा पांडुरंगा, पांडुरंगा माय बाबा. पांडुरंगा हे माय बाबा. वा, टाळी वाजवा. पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा, पांडुरंगा.
वेळा म्हणा श्रीराम म्हणा श्रीराम जोरात म्हणा. श्रीराम 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 श्रीराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले ते गोरे वेडे. क्षमा पराध महाराज महाराज जरा बसा महाराज जरा बसा घेत 2